आकाशवाणी ही कथा लोकरंगच्या बालमैफिलच्या 2024च्या सदरात प्रकाशित झाली आहे. लेखिका डॉक्टर नंदा संतोष हरम. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. आकाशवाणी. आकाश, तू काय करतोयस इथे बाल्कनीमध्ये? कसलं निरीक्षण चालू आहे? आईचे प्रश्न कानावर पडताच आकाश म्हणला, आई, तू कढीपत्ता तोडलास ना? पानं नीट धुवून घे. घेते हा आजोबा, आई हसतच म्हणली. आकाश म्हणला, आई, साधारण 12-15 दिवसांनी परत तू कढीपत्ता तोडायला येशील ना, तेव्हा नीट लक्ष दे. आई म्हणली, आकाश, काय घडणार आहे तेव्हा? आकाश म्हणला, ते नाही मी तुला आत्ता सांगत, गंमत आहे ती. आई म्हणली, बर, नको सांगू. तुझी ही नुसती आकाशवाणी म्हणायची तर. आकाशला थोडं वाईट वाटलं की आई आपलं बोलणं गांभीर्यानं घेत नाहीये. आई स्वयंपाकघरात गेल्यावर त्याचं आपलं हातात भिंग घेऊन पानांचं निरीक्षण चालूच होतं. एका क्षणी तो आनंदानं चित्कारलाच. त्याला अपेक्षित असलेली गोष्ट शेवटी त्याला पानांवर दिसली. तो खुश झाला. मनातल्या मनात म्हणला, आता येणार आहे आईची गंमत. साधारण वरच्या घटनेला 10 ते 12 दिवस झाले असतील. आकाश अभ्यास करत बसला होता. त्या खोलीला लागूनच बाल्कनी होती. त्याची आई नेहमीप्रमाणे कढीपत्ता आणायला बाल्कनीत गेली. एवढ्यात आकाशच्या कानावर आईचे उद्गार पडले, शी, केवढी ही आळी. नशीब मी नीट पाहिलं, नाही तर हातावरच चढली असती. हे ऐकताच आकाश धावत तिकडे आला. आई, तुला आळी दिसली का? बघू, दाखव मला, दाखव. आईला अचानक मागचा प्रसंग आठवला. ती म्हणली, आकाश, तुला हेच अपेक्षित होतं का? त्यावर आकाश म्हणला, हो आई, हीच माझी आकाशवाणी. आई थोडी गोंधळली. ती म्हणली, बाळा, बागेत आळी असण्याची शक्यता खूप असते, पण तू एवढं ठामपणे कसं सांगितलंस? आकाश या प्रश्नाचीच वाट पाहत होता. तो म्हणला, गेल्या वेळी बागेत मी भिंग घेऊन निरीक्षण करत होतो, तेव्हा मला पानांवर छोटी छोटी अंडी दिसली, म्हणून मी तुला पानं धुवून घ्यायला सांगितली. आईला काहीच कळेना. अरे, पण ती अंडी कोणाची? तुला कसं कळलं ते? आकाशला अगदी मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या. त्याचा अंदाज आणि अर्थात त्यामागचा अभ्यास 100% बरोबर होता. तो आईला म्हणला, अगं आई, तुला माहितीये ना, मी सारखा या बाल्कनीतल्या झाडांजवळ फिरत असतो किंवा बाल्कनीत येऊन अभ्यास करतो. गेल्या वेळेच्या प्रसंगाआधी 4-6 दिवस मी आपल्या बागेत फुलपाखरं पाहिली. बर, तेव्हा बागेत एकही फूल नव्हतं. त्याचं बोलणं मध्येच थांबवत आई म्हणली, म्हणजे ही आळी फुलपाखराची आहे? आपण सुरवंट म्हणतो तो हाच ना? आकाश म्हणला, हो आई, फुलपाखरांनी पानांवर अंडी घातली, त्यातून आळी निघाली. या आळीने कडीलिंबाची पानं बघ कशी कुरतडली आहेत. ये इकडे बघ. आईनं बारकाईनं बघितलं आणि म्हणली, खरंच की, माझं कडीलिंबाचं झाड चांगलंच फस्त केलं. आई, या आळीचे फोटो काढ ना, त्यावरून मला फुलपाखराची जात ओळखता येईल. काय सांगतोस? आईचा विश्वासच बसेना. आकाशने मग गुगलवरून शोधून काढलं. त्या फुलपाखराचं नाव होतं स्वालोटेल. त्या आळीचं बाह्यरूप बघून आकाशची आई चांगलीच प्रभावित झाली. तिचा रंग हुबेहूब पानासारखा होता, त्यामुळे ती पटकन लक्षातही येत नव्हती. आई म्हणली, कुठे रे शिकलास तू हे आकाश? आकाश म्हणला, गेल्या वर्षी मी फुलपाखराचं जीवनचक्र शिकलो होतो. आज आपल्या बागेमुळे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊ शकलो. आई म्हणली, मी सुद्धा. शिकून विसरून नाही गेलास तू, निरीक्षण करून त्याचा अंदाज घेऊ शकलास आणि हो, आकाशवाणी करू शकलास. आईनं कौतुकानं त्याला जवळ घेतलं आणि थोपटलं. आता आईच्या हसण्यामध्ये आकाशही सामील झाला होता.